तर चला सामन्याला सुरुवात करा। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, तुषार विथ सागर। तर फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पवनपुत्र वडपे संघाचा अक्षय, ज्याचा आज वाढदिवस आहे। अक्षय, तुला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील। तर दरम्यान पोगाव संघासाठी किरण पाटील पोगाव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत। धन्यवाद किरण पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। तर गोलंदाज अक्षय, षटकातील पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक आहेत, इनफिल्डमध्ये चेंडू अडवला जातो, एकच धाव मिळेल। एकापेक्षा आधी एक काही एक नाही, तर एका धावेच्या मदतीने तुषार स्वतःचं तसेच संघाचं अकाउंट ओपन करतोय। तुषार विथ सागर सॅगी ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। एक चांगलं बॅटल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ चांगले आहेत। पोगाव संघ देखील एक दमदार संघ आहे, त्यांच्या समोर पवनपुत्र वडपे संघाचं आव्हान आहे। यस, तर या आव्हानाचा निश्चितच पाहूया कशा प्रकारे आपल्यापर्यंत लढत पोहोचेल, कारण वडपे संघामध्ये देखील काही खेळाडू भरपूर चांगले आहेत, चांगला अनुभव आहे त्यांच्या मागे। विशेषतः अक्षय याच्याकडनं फार अशा अपेक्षा असतील। अक्षय भरपूर सामने खेळला आहे आतापर्यंत। पहिलं षटक फेकतोय, 2 धावा खर्च केल्या। तर पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून सिंगल धाव पाहायला मिळाली। तर पुन्हा एकदा अक्षय गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन बोलतोय। यावेळेस ऑफ साईडला हा फटका खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक मात्र दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत। पुन्हा एकदा एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पहिलं षटक चालू आहे, आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि या 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात। गोलंदाज अक्षय पाटील याला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय। यावेळेस रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फटक्यामागे चुकीची निवड आपण पाहतोय, परंतु एक धाव कंप्लीट झाली। तर पुन्हा एकदा अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर षटकात दिला, पुढील चेंडू घेऊन बोलतोय। यावेळेस हा फटका चांगला आहे, गॅप शोधले आणि चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, जाईल सीमारेषा पार, हा चौकार। सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहतोय, तुषार याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार। या फटक्यांपासूनच तुषार शिल्केची ओळख आहे आणि पुन्हा एकदा दाखवून देतोय एक चांगला फटका। अक्षय पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर। यावेळेस लो फुलटॉस चेंडू होता, प्रहार जरूर चाललाय, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, अजून एक चौकार। चौकार आले आता तुषार याच्या बॅटमधून। चांगली फलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाची समाप्ती देखील झाली, 12 धावा धावफलकावर आहेत, तर मात्र कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये। एक चांगली सुरुवात, प्लस पॉइंट आपण पाहतोय की 10 गडी अजूनही शेष आहेत। पहिल्या 4 चेंडूवर चांगली गोलंदाजी झाली होती, असं वाटलं होतं की अक्षय चांगली गोलंदाजी करतोय,
मात्र शेवटच्या 2 चेंडूवर 2 कणखर फटके या ठिकाणी पाहायला मिळाले तुषाराच्या बॅटमधून. थोडं स्पीडअप करा वडपे संघ, वेळेसंदर्भात थोडं भान असू द्या, वेळ थोडा कमी खर्च करा. तर पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. गोलंदाज शुभम आलाय, पाहूया शुभम कशा प्रकारे गोलंदाजी करेल. संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2. तर षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज शुभम गोलंदाजी मार्कवर. यावेळेस समोर सागर आहे उर्फ सॅगी. सॅगी पुन्हा एकदा प्रयास करतोय रिव्हर्स फटक्यासाठी. हा बॉल वाईट बॉल आहे, अवांतर धाव मिळेल. दिशा चुकीची होती गोलंदाजाची. अवांतरच्या सोबत या षटकाची सुरुवात झाली. यावेळेस देखील त्याच प्रकारचा प्रयत्न आपण पाहतोय. वारंवार स्विच हिट करण्यामागे अपयशी ठरलाय सॅगी. पहिल्या षटकामध्ये देखील हा प्रयास केला होता सागर पाटील या फलंदाजाने. तर त्यावेळेस देखील फटक्यामागे चुकीची निवड आपण पाहिली होती. तर पुन्हा एकदा वारंवार त्या फटक्याकडे प्रयत्न होत आहेत, मात्र प्रयत्न अपयशी. यावेळेस विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले होते, परंतु आपण चेंडूची दिशा जर पाहिली तर चुकीची आहे. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धाव मिळेल. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल. धाव संख्या 14 वर पोहोचते. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन सीमा रेषेलगत वरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. ओव्हरथ्रो झालाय, मात्र एकच धाव मिळेल. पंधरा धावा धावफलकावर झाल्यात. वारंवार आपण पाहतो की क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. शुभम पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस प्रतिम फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. गुड शॉट, षटकार. अतिशय दमदार फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज तुषाराच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेस फ्लिक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, मात्र मुभा होती की त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 23 धावा धावफलकर आपण पाहतोय. शुभम हा गोलंदाज षटक क्रमांक 2 फेकतोय. खास करून ज्युनियर क्रिकेटमध्ये शुभमने फार आकर्षित केला होता. यावेळेस बीट केलं जातंय फलंदाजाला. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. निर्धाव गेलाय. अंतिम चेंडू बाकी आहे या षटकातील. शुभम याच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय एक षटकार जरूर आलाय. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावर निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. अतिशय दमदार फटकेबाजी मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटक ज्या षटकापासून 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अक्षय पाटीलने, आणि त्यानंतर मात्र शुभम याच्या माध्यमातून दुसरं षटक आपण पाहिलं ज्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्यात. तर धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 27 धावा झाल्यात. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे.
तिसरं षटक गोलंदाज मयूर येतोय. एक अनुभवी गोलंदाज आहे मयूर. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल. कमबॅक फार महत्त्वपूर्ण असेल वडपे संघासाठी. त्याचबरोबर ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल मयूर या गोलंदाजाला, कारण बिनबाद 27 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पहिला चेंडू मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावर डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. यस, एकच धाव मिळेल. (28) 28 धावा झाल्यात. अजूनही 11 बॉल बाकी आहेत. एक चांगली धावसंख्या उभारण्याची लक्षणं या ठिकाणी दिसत आहेत. ज्या प्रकारे फलंदाजी करतात ते दोन्ही फलंदाज, खास करून तुषारने फार आकर्षित केलंय, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आपण पाहिलाय. (22) या धावसंख्येवर खेळतोय तुषार. तर त्याची साथ निभावली जाते. सागर याच्या माध्यमातून वैयक्तिक 4 धावांचे योगदान दिलंय सागरने. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. 2 धावा मिळतील. दोन धावा आल्या या चेंडूवर. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 30 धावा धावफलकावर झाल्यात. चांगला आकार दिला जातोय धावसंख्येला तुषार याच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगले फटके खेळतोय वारंवार. मयूर गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस मात्र वेगाने बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाज झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज मयूर याच्या माध्यमातून. मयूर हा एक अनुभवी गोलंदाज आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. यावेळेस मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय, मात्र चेंडू गोलंदाजापासून दूर पडला होता. सेफ लँडिंग पाहायला मिळाली चेंडूची आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये 27 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र हे तिसरं षटक आपण पाहतोय, ज्या ठिकाणी अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी हाताळली जाते या षटकामध्ये. मात्र अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. मयूर गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. समोर तुषार आहे. यावेळेस आपल्या स्टेपमध्ये चुकलाय गोलंदाज. डेड बॉल. भरपूर चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. खास करून आज जर विचार केला तर सूरज केनेने फार आकर्षित केलंय. बॅक टू बॅक दुसरा अर्धशतक त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून गेलाय या सीमारेषेबाहेर. हा षटकार मधून हा षटकार आलाय. 38 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. षटक समाप्तीचा इशारा. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटक पूर्ण झाल्यानंतर 13.00 च्या सरासरीने आपण धावा धावफलकावर पाहतोय. 39. 39 धावा झाल्यात.
मात्र यानंतर अजून एक षटक बाकी आहे. पाहूया शेवटचं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय आणि पोगाव संघ कुठपर्यंत मजल मारेल. एक 10 ते 12 धावा जर या षटकामध्ये आल्या तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल धावफलकावर, यात मात्र काही शंका नाही आहे. गोलंदाज वैभव आलाय. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक आहे. मात्र आतापर्यंत कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. चांगली इनिंग पेश करतायत दोन्ही फलंदाज. चांगली भागीदारी पाहायला मिळते. त्याचबरोबर फटके देखील चांगले पाहायला मिळत आहेत. यावेळेस बिमर आहे. धावचीची संधी. यस, मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी फलंदाजाला. धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद. यस, तर आत्ता जाऊन पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय सागऱ्याच्या रूपाने, जो धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. मात्र पहिला बॉल आपण नो बॉल पाहिला. बिमार चेंडू होता. पुढील चेंडू फ्री हिट आहे. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. तुषार मैदानाच्या आतमध्ये जातोय. सहा बॉल अजूनही बाकी आहेत पहिल्या डावातील, कारण या षटकाची सुरुवात आपण पाहिली नो बॉलने झाली आहे. बिमार चेंडू हाताला होता वैभव या गोलंदाजाने. तर पाहूया आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चाळीस धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वैभव षटकातील पुढील चेंडू फ्री हिट बॉल होता. मात्र आपण पाहतोय या चेंडूची दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. तर फ्री हिट चेंडू कंटिन्यू असणार आहे. यावेळेस देखील वाईट बॉल आहे. पहिला चेंडू नो बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्री हिट कंटिन्यू आहे. यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय. यस, पुन्हा एकदा वाईट बॉल. वाईट बॉलची हॅट्रिक या ठिकाणी झाली आहे. अतिशय खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, कारण वारंवार अनियंत्रित गोलंदाजी पाहतोय आपण. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणावरनं गोलंदाज वैभव याला, कारण एक नो बॉल त्याचबरोबर 3 वाईट बॉल हाताळल्यात. फ्री हिट चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळून काढेल तुषार. वैभव बोलतोय. यावेळेस प्रहार झालाय. यस, अतिशय दमदार फटका. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर. हा षटकार. तर या फटक्यापासून वाचण्यासाठी वारंवार उजवी स्टिक सोडून बाहेर गोलंदाजी हाताळली जात होते. ते 3 वाईट बॉल आपण पाहिले आणि त्यानंतर मात्र फायनली हा फटका पाहायला मिळतोय. तुषार याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. 6 ने धावसंख्या पुढे सरकली. 49 49 धावा झाल्यात. या स्पर्धेतील 130वा षटकार आपण पाहतोय. किशोरजी भोईर त्याचबरोबर दीपकजी भोईर, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. मयूर वडोलकर, आपणास देखील विनंती आहे या व्यासपीठावर बसा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील प्रहार झालाय. अप्रतिम फटका. दूर पल्ल्याचा हा षटकार. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर
अकेला ही आता है। सुरेश अतिशय उत्कृष्ट फटका तुषाराच्या बॅटमधून हा षटकार आलाय। तर या ठिकाणी शशिकांतजी शेल्लार देखील उपस्थित आहेत। विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर या, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। वैयक्तिक 45-45 या धावसंख्येवर खेळतोय तुषार। चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। धावांचा वेग वाढवला गेलाय। यावेळेस प्रहार जरूर झालाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत। झेलच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी परतावं लागेल तुषार याला। अवघ्या 5 धावांनी या ठिकाणी अर्धशतक हुकलंय। तुषार याच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। 45 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं आपल्या संघासाठी। यस भावेश होल्डर ऑफ धामणगाव याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय। वैभव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 2 षटकार लागले होते आणि त्यानंतर मात्र बाद केलाय त्या ठिकाणी तुषार याला। मात्र अजूनही काही बॉल बाकी आहेत। पहिल्या षटकात पहिला डाव या ठिकाणी आपण पाहतोय। चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे पोगाव संघाने। वैभव पुन्हा एकदा बोलतोय, यावेळेस फुलटॉस आहे। फुलटॉसवर प्रहार झालाय। क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचले होते, मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। झेल ड्रॉप झालाय। पंचांनी नो बॉल घोषित केलाय। भीमर चेंडू। यस या षटकातील आपण पाहतोय दुसरा भीमर चेंडू आहे। तर हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करू शकत नाहीये। हे षटक कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला दुसरा गोलंदाज वापरावा लागेल, कारण या षटकातील दुसरा भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। अठ्ठावन्न धावा धावफलकावर झाल्यात, मात्र त्या दरम्यान आपण भीमर चेंडू पाहिला। नवीन गोलंदाज भगवान उर्वरित षटक फेकण्यासाठी आलाय। पहिला चेंडू आपण पाहतोय। यस फलंदाजाच्या वाक्या बाहेर हा चेंडू होता। अनपेक्षित उचली घेतली होती। वाईट बॉल। षटकातील पुढील चेंडू। यावेळेस फटका चांगला आहे। पॉइंटच्या वरून चेंडू विडकावून दिलाय। चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे बाहेर। हा चौकार। धावा धावफलकावर झाल्यात। आता मात्र एक विशाल लक्ष असेल वडपे संघासमोर, यात मात्र काही शंका नाहीये। टॉप एज वरची कडा घेऊन चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जातोय। एकच धाव मिळेल। एकापेक्षा आधी एक काही एक नाही। 64 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत। आज आपण पहिला सामना पाहिला, लो स्कोरिंग पाहायला मिळाला होता। 18 धावांवर सर्व बाद साविंद्रा संघ आपण पाहिला होता। त्यानंतर मात्र हाय स्कोरिंग सामना आपण पाहिला होता, ज्या ठिकाणी 74 धावांचं लक्ष्य उभं केलं होतं जय बजरंग गोरसई संघाने। तर अजून एक हाय स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल का? वाईट बॉल आहे। अवांतर धाव मिळते। 65 धावा झाल्यात।
फुलटॉस आहे, प्रहार जरूर झालाय, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, धावचीची संधी त्या ठिकाणी होती मात्र गमावली जाते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 67 धावा धावफलकावर झाल्यात. 68 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय विजयासाठी. या चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत जय बजरंग गोरसई संघासमोर असेल. तर या सामन्याच्या समाप्तीनंतर गोरसई संघाचा संघनायक आपण देखील तयारीत राहा. पोगाव संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. विशेषतः तुषारने फार आकर्षित केला. 45 धावांची एक मॅरेथॉन इनिंग पेश केली होती. धावांना चांगला आकार दिला होता तुषारने आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय 68 धावांचे लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय विजयासाठी पवनपुत्र वडपे संघासमोर. तर चला त्वरा करा. तर चला फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरितच पाठवायचे आहेत. 68 धावांचे एक विशाल लक्ष या ठिकाणी उभं केलंय विजयासाठी पवनपुत्र वडपे संघासमोर. स्वर्गीय महेश बारशी पोगाव या संघाने स्वर्गीय महेश दादा बारशी यांच्या नावाने आज पोगाव संघ खेळतोय. यस क्रिकेटचे कट्टर समर्थक होते. ज्या ज्या ठिकाणी पोगाव संघ खेळायचा त्या ठिकाणी नक्कीच महेश दादा बारशी उपस्थित असायचे. आज मात्र ते आपल्यात नाही आहेत. प्रत्येक सामना पोगाव संघाचा ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी निश्चितच मला देखील त्यांचा कॉल असायचा. शुभेच्छा असतील नाहीतर मग पारितोषिक लावायचं असेल त्यासाठी ते नक्कीच आवर्जून कॉल करायचे. भरपूर मोठे पाठीराखे होते पोगाव संघाच्या माध्यमातून जर विचार केला तर आणि पोगाव संघाला भरपूर सहकार्य त्यांच्या माध्यमातून व्हायचा. मात्र आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. खूप मोठी दुःखद गोष्ट आहे. तर चला आता मात्र आपण सामन्याकडे वळूया. 68 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि त्या 68 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वैभव विथ शुभम. शुभम इन रेड कॅप. तर फ्रंट लाईन गोलंदाज नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय पोगाव संघाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर शेलके. वेलकम हार्ट ऑफ गोरसई. तर यापुढील सामना जो आपण पाहणार आहोत चालू सामन्यामधील जो संघ विजय होईल त्या संघाची लढत गोरसई संघासमोर असेल. ज्ञानेश्वर शेलके गोलंदाजी मार्कवर. चला पंचांना विनंती असेल की सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडं स्पीडअप करा. ज्ञानेश्वर त्याच्या माध्यमातून पहिला षटक आणि षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. समोर शुभम आहे. पहिला चेंडू डावी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. हा चेंडू पंच दाद देतात. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. तर बिना मेहनतीची धाव फलकावर लावली जाते. स्वतः गोलंदाज समोरील संघाचं खातं ओपन करून देतोय अवांतरच्या स्वरूपात. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस प्रहार जरूर झालाय मात्र मिस टाइम फटका.
चेंडू हवेत, त्रिमूर्ती झेल खाली, झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद. बॉय अक्षय, पाहूया अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करेल. वडपे संघ अक्षय याला विजयाचा गिफ्ट देतील का, थोड्याच वेळात समजेल. मात्र त्यासाठी भरपूर सारे परिश्रम करावे लागतील, कारण तब्बल 68 धावांचा पाठलाग करतोय पवनपुत्र वडपे संघ. यस, वेलकम. कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्या समवेत जॉईन होतात या ठिकाणी 3-in-1 अजय गरत. शुक्रिया संदेश वकारे. पहली गेंद वाइड रही, लेकिन दूसरी गेंद पर विकेट चटकाया है ज्ञानेश्वर ने, और ये उनकी खासियत है, पहले ओवर में विकेट चटकाते हैं. यावेळेस प्रहार झालाय, फटका चांगला आहे, चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा चौकार. बैट्समैन वैभव ने चौकी से अपने पारी का आगाज करते हुए, और बल्लेबाजों को अच्छी तरह से पता है कि आक्रामक ही खेलना होगा मैच को जीतने के लिए, क्योंकि 17 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. 68 का टारगेट है. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील विकेटसाठी प्रयत्न जरूर झाले होते, मात्र दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. एक बड़ा शॉट लगने के बाद एक दिशाहीन गेंद. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा टर्न होतोय. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये अजय भरपूर व्हाईट बॉल पाहायला मिळाले आहेत. खास करून वैभवने देखील व्हाईट बॉलची हॅट्रिक केली होती. जी हाँ, 3 वाइड गेंदे इस ओवर में ज्ञानेश्वर भी कर चुके हैं. इसका मतलब ये होता है कि मेहनत हम करेंगे, लेकिन मलाई आपको खिलाएंगे. क्या बात आहे. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हुक केलाय, मात्र डिक्लेअर झोन आहे त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल. पहिल्या इनिंगचा विचार केला तर तब्बल 7 व्हाईट बॉल आपण पाहिले होते, आणि यावेळेस या षटकाची सुरुवात देखील व्हाईट बॉलने झाली, आणि आतापर्यंत 3 व्हाईट बॉल पाहायला मिळालेत. एकंदरीत 10 व्हाईट बॉल, अवांतर धावा भरपूर जोडल्या जात आहेत धावफलकावर. कहीं ना कहीं पोगाव टीम की पारी में जो अंतिम ओवर किया गया, जिसको 2 गेंदबाजों ने मिलकर पूरा किया, वो बहुत ही खराब ओवर रहा था वैभव और भगवान द्वारा. 28 रन दोनों ने मिलकर खर्च किए, और उसी के चलते स्कोर जो है वो 67 तक पहुंच गया. तुषार ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की, 45 रन बनाए अपनी टीम के लिए. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. फुलटॉस आहे, आणि समोर अक्षय असताना मात्र तुम्ही त्याला या प्रकारचा चेंडू हाताळू शकत नाहीये. परिणाम समोरच आहेत. आज गेंदबाज ऐसी गेंदबाजी उनके लिए कर सकते हैं, क्योंकि उनका जन्मदिन है, तो जन्मदिन का ये तोहफा मिला है. पहली गेंद फ्रेंडली फुल टॉस, और बड़े अच्छे बल्लेबाज है अक्षय. कई मैच विनिंग पारियां वो खेल चुके हैं ग्रामीण क्रिकेट में अपनी टीम के लिए, और साथ में सिटी क्रिकेट में भी बहुत अच्छी पारियां उनकी ओर से देखने को मिली. यस, पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. यावेळेस देखील फुलटॉस आहे. पुन्हा एकदा प्रहार झालाय. हा चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. हा षटकार. पर अच्छी गेंदबाजी करो, यही कहीं ना कहीं पोगाव टीम के कप्तान भी चाह रहे होंगे. वापसी करनी होगी ज्ञानेश्वर को. बड़ा ही लंबा और महंगा ओवर साबित होता हुआ. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बीट केला जात आहे फलंदाजाला.
मला तर वाटतं शेवटच्या चेंडूवर अजयचा आवाज ऐकलाय त्या ठिकाणी गोलंदाजाने, बीट केलंय फलंदाजाला. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावर धावा, एक गडी बाद, 18 धावा. अजय जी आवश्यक धावगती होती ती या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये प्राप्त झाली आहे. जी बिल्कुल, और कहीं ना कहीं थोड़ा सा मोमेंटम मिला है बल्लेबाजों को. अक्षय ने जिस तरह से 2 अच्छे शॉट्स लगाए हैं, 3 गेंदों में 10 रन बनाए हैं, वैभव ने भी एक चौका जड़ा है, तो ये मोमेंटम जारी रखना होगा. मैं अक्सर बात करता रहता हूँ जब हाई स्कोरिंग मैचेस होते हैं, जो चेस करने वाली टीम होती है वो कई बार मैंने देखा है कि शुरुआत अच्छी करती है, पहले ओवर में अच्छे रन्स बनाते हैं उनके बल्लेबाज, लेकिन उसके बाद के ओवर्स में थोड़े से बल्लेबाज ढीले पड़ जाते हैं. एक तो पावर प्ले पे अब खत्म हो चुका है, नॉन पावर प्ले ओवर्स में सही मायनों में परीक्षा रहेगी बल्लेबाजों की. दिल्ली अभी भी दूर है, 3 ओवर में 50 रन बनाने हैं, क्षमता ज़रूर है, लेकिन विकेट महत्वपूर्ण रहेंगे मेरे ख्याल से. अक्षय और वैभव के दोनों को आखिर तक खेलने का प्रयास करना होगा यदि पोगआउट टीम के विरुद्ध इस मैच को जीतना है तो पवन पुत्र वडपे टीम को. नेवर लेकर आकाश पहले मैच में प्रभावित किया. आकाश ने लंबा बॉलिंग रनअप है और अच्छी रफ्तार निकालते हैं, तेज़ बॉलिंग करते हैं. आकाश की पहली गेंद शॉट ऑफ लेंथ, इस बार ज़्यादा हालांकि तेज़ गेंद नहीं थी है और उसी में कहीं ना कहीं बल्लेबाज थोड़े से फंस गए. नहीं तो शॉर्ट पिच गेंद पर एक बड़ा शॉट हमें देखने को मिल सकता था. कोशिश की गई थी, मिडल नहीं कर पाए क्योंकि गेंद थोड़ी सी धीमी गति से आई थी, उसको परख नहीं पाए थे बल्लेबाज वैभव. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन 1 विकेट के नुकसान पर. अगली गेंद का सामना करेंगे बड्डे बॉय. बहुत ही बढ़िया स्ट्रोक पुल कर दिया है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 4 रन. सैंडी, लगता है मैच में मजा आएगा जिस तरह से अक्षय बैटिंग कर रहे हैं उनके जन्मदिन पर. नक्कीच बड्डे बॉय चांगल्या लयमध्ये दिसून आलाय. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि आवश्यकता आहे या फटक्यांची, जे फटके अक्षय खेळतोय. कहीं ना कहीं उम्मीद ये थी कि उनके गेंदबाज, उनके बल्लेबाज उनको बर्थडे का गिफ्ट देंगे, लेकिन शायद अक्षय ने यह भी ठान लिया है कि रिटर्न गिफ्ट उनकी ओर से दिया जाएगा उनकी टीम को. अभी तक 4 गेंदों का सामना किया है, 14 रन बना चुके हैं, 2 खूबसूरत चौके और एक शानदार छक्का. स्कोर 23 पर पहुंच चुका है. यहाँ से और 45 रनों की आवश्यकता है जीतने के लिए पवन पुत्र वडपे टीम को. 16 गेंदें शेष है और इस मैदान पर कुछ भी हो सकता है. जिस तरह का विकेट है, खासतौर पर बल्लेबाजों के लिए साजगार विकेट है, गेंद आसानी से बल्ले पर आती है, बड़े बड़े शॉट्स खेलना आसान हो जाता है. अच्छी गेंद, इस बार फुलर लेंथ ड्राइव किया है सीधे बैट से, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर मौजूद, वहाँ पर 1 ही रन मिलेगा. एक बात तो है कि जब भी फुलर लेंथ की गेंदबाजी हुई है, यदि आपके पास अच्छी रफ्तार है तो उसको उठाकर खेलना थोड़ा मुश्किल साबित हुआ है. पूरे टूर्नामेंट में ये बात हमने देखी. हालांकि ज़्यादा गेंदबाजों ने यॉर्कर्स डाले नहीं है, जब यॉर्कर की कोशिश हुई है तो उसमें ज़्यादातर असफल रहे हैं गेंदबाज इस पूरे टूर्नामेंट में. इस बार घुमा दिया, गेंद को मिडल नहीं कर पाया है, लेकिन फिर भी 1 रन ज़रूर मिल जाएगा. गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ और 1 ही रन से संतुष्ट है वहाँ पर बैट्समैन, खासतौर पर अक्षय. वैभव चाहते थे कि दूसरा रन भी लिया जाए, लेकिन अक्षय चाहते हैं कि स्ट्राइक ज़्यादा से ज़्यादा उनके पास रहे. 25 पर पहुंच चुका है स्कोर. अच्छी शुरुआत हुई है इस रन चेज की, बड़ा लक्ष्य है और बड़ी शुरुआत भी मिली है कहीं ना कहीं. पहला विकेट हालांकि जल्दी गिर गया, लेकिन ये 2 बल्लेबाज अच्छी बैटिंग कर रहे हैं. इस बार गेंद को देखा पर का जाने दिया वाइड, दिशाहीन गेंद. एक चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नियंत्रित गोलंदाजी दाखवावी लागेल गोलंदाजांना. हालांकि जिस तरह से अपने कैरियर की शुरुआत की है आकाश ने, बड़ा अच्छा लगता है उनको देखते हुए. बहुत अच्छे रिदम में भागते हैं और काफ़ी कुछ सीखना वो चाह रहे हैं, सीखने की चाह है उनके अंदर. इस बार कट करने का प्रयास था, ये गेंद लाइन के अंदर थी, बीट हुए बैट्समैन. वाइट गेंद डालने के बाद अच्छी वापसी. अभी तक अच्छा ओवर है, एक चौका ज़रूर लगा है, लेकिन ओवरऑल हम गेंदबाजी देखें तो कहीं ना कहीं प्रभावित किया है आकाश ने इस ओवर में. नक्कीच आकर्षित केलंय या आकाशने, ज्या प्रकारे गोलंदाजी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते.
इस बार ओवर पिच ड्राइव किया सीधे बैट से, फील्डर है डीप में लेकिन रोक नहीं पाए, खराब क्षेत्र रक्षण, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही करारा ड्राइव, थोड़ी सी आगे गिरी थी गेंद, वहां पर फील्डर के बाउंस पर रोकने का प्रयास लेकिन विफल हुआ। महत्वपूर्ण चौका निकलता हुआ अक्षय के बल्ले से, स्कोर आगे बढ़ता हुआ, वडपे टीम का 30 रन, 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। बचे हुए 2 ओवर्स में जीतने के लिए अभी भी 38 रनों की दरकार। यस, ज्ञानेश्वर शेळके त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते, द्विधा मनस्थितीत सापडला होता आणि त्यानंतर मात्र हा चौकार पाहायला मिळाला। तर आपला क्रिशा टॉस बॉक्समधून आपण पाहू शकता केतन केने, मयूर केने आणि पवन मात्रे या सामन्याचा आनंद घेत आहेत, प्रतीक्षा करत आहेत की या 2 संघातून कोणता संघ त्यांच्या संघासमोर असेल। और फिलहाल तो कहना मुश्किल है कि कौन सी टीम क्वार्टर फाइनल में पहुंचेगी इस मैच में जीतकर, क्योंकि अभी भी मैच रोचक स्थिति में बना हुआ है। 12 गेंदें शेष है, 38 रनों की ज़रूरत। हालांकि थोड़ा मुश्किल इक्वेशन है बल्लेबाजों के लिए, लेकिन जिस तरह से अक्षय बैटिंग कर रहे हैं कुछ भी हो सकता है। वैभव के पास स्ट्राइक, अविनाश की पहली गेंद, फुल टॉस, बहुत ऊंचा उठा दिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को, लेकिन मैदान के अंदर, बहुत अच्छा कैच। वैभव के पारी का अंत होता हुआ, फुल टॉस गेंद का पूरा लाभ नहीं उठा पाए, कुछ ज़्यादा ही ऊपर खेल बैठे थे जिस वजह से शायद वो बाउंड्री को पार नहीं कर पाए हैं। और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में बाउंड्री लाइन के नज़दीक बहुत ही अच्छा कैच फील्डर सागर द्वारा। नए बैट्समैन क्रीज पर आए हैं रुपेश, और रुपेश भी एक अच्छे अनुभवी बल्लेबाज है, मैदान के चारों तरफ स्ट्रोक खेलने की क्षमता है उनके अंदर। 11 गेंदें बची है, जीतने के लिए 38 रन चाहिए। आउट होने से पहले 6 रन बनाए वैभव ने। लॉफ्ट करने का प्रयास, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद, हालांकि ये चित्र ज़्यादा देखने को नहीं मिला है। इस विकेट में उछाल अच्छा रहा है, एक ट्रू विकेट जैसे होता है इंटरनेशनल क्रिकेट में, वैसा ये विकेट है। यस, भरपूर जिम्मेदारी असेल आपल्या संघाची। बड्डे बॉय अक्षय आणि त्याचबरोबर रुपेश याला देखील आपले हात खोलावे लागतील। लगातार बड़े बड़े प्रहार करने होंगे। इस बार वाइड यॉर्कर की कोशिश थी लेकिन बहुत दिशाहीन गेंद, वाइड का इशारा करते हुए अंपायर। स्कोर बढ़ता हुआ 31, 31 रन बने हैं और 37 रन चाहिए, मात्र 10 गेंदें शेष है, तो 27 का फासला है रनों और गेंदों के बीच में, उसको कम करना होगा। उसके लिए 4-5 बड़े स्ट्रोक्स खेलने होंगे। अभी की अगली गेंद, इस बार ओवर पिच है, ड्राइव किया, फील्डर है लेकिन उनसे दूर, बहुत ही सुंदर स्ट्रोक, फ्लैट 6। अतिशय सुरेख फटका या ठिकाणी आपण पाहतोय, तोलून मापून मारलेला हा फटका, कारण चेंडू बरोबर सीमारेषे बाहेर पडद्यावर आदळला होता। फ्लॅट षटकार। अक्षय के बल्ले से निकलने वाला ये दूसरा छक्का, 3 चौके भी लगा चुके हैं। स्कोर उछलता हुआ 37 पर पहुंच चुका है। यहाँ से अब और 31 रन चाहिए, 9 गेंदें शेष है। अगली गेंद, और फिर से हाफ वॉली में लेकर ड्राइव किया, गैप ढूंढा है, फील्डर पहुंचे जरूर थे लेकिन रोक नहीं पाए, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। यस, कमाल आणि धमाल आपण पाहतोय। अक्षय याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 29 धावांचं योगदान दिलंय, ज्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे। और उनके बैटिंग की खासियत ये रही है कि ऑन साइड ऑफ साइड दोनों तरफ उन्होंने बहुत ही दिलकश शॉट्स खेले हैं। बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते ही है, लेकिन ऑफ साइड में जिस तरह से जो ड्राइव्स वो खेल रहे हैं वो देखते ही बन रहे हैं। लॉन्ग ऑफ फील्डर की कभी दाहिनी तरफ से निकालते हैं तो कभी बाई तरफ से। 29 पर बैटिंग करते हुए अक्षय, टीम का स्कोर 41, 8 गेंदें शेष, 27 रनों की ज़रूरत वडपे टीम को। इस बार ऑन द राइज ड्राइव किया, गेंद हवा में, फील्डर मौजूद लॉन्ग ऑफ पर, कोई गलती नहीं, अच्छा कैच, जिस विकेट की जरूरत थी वो विकेट मिलता हुआ यहाँ पर पोगाव टीम को।
तर अक्षय या नावाचं वादळ या ठिकाणी थांबलाय. फटक्यामागे तेवढी ताकद जोखता आली नव्हती. परिणामस्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नव्हता आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर शेळके यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची चुकी पाहायला मिळाली नाही आहे. झेल टिपलाय आणि झेलच्या स्वरूपात बड्डे बॉय याला परतावं लागेल. तो कहीं ना कहीं कप्तान तुषार गायकर ने भी राहत की सांस ली होगी, क्योंकि बहुत खतरनाक नजर आ रहे थे अक्षय, बहुत बढ़िया बैटिंग कर रहे थे. 11 गेंदों में 29 रन बनाकर पेविलियन में लौटे हैं. फुल टॉस, ओहो धमाकेदार शॉट, लॉन्ग ऑफ फील्डर के लिए कोई अवसर नहीं, गेंद उनके सिर के ऊपर से 6 रन. तो ये मैच अभी भी खत्म नहीं हुआ है, पूरी तरह से जीवित है. 3 ओवर की समाप्ति हो चुकी है. स्कोर 47 रन 3 विकेटों के नुकसान पर. आखिरी ओवर में 21 रनों की जरूरत है. यस, एक चांगली लढत मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय आणि शेवटच्या चेंडूवर षटकार टोकून रुपेश याने दाखवून दिलाय, या संकेत देतोय मैदानाच्या आतमधून की सामना अजूनही संपलेला नाही आहे. आणि अजय मित्र म्हणेन की जोपर्यंत रुपेश खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र आशा पल्लवित असणार आहेत पवनपुत्र स्पोर्ट वडपे संघाच्या. जी बिल्कुल सही कहा आपने. और गेंदबाज यदि कमज़ोर गेंदें करेंगे तो इसी तरह से रुपेश आने वाली गेंदों को भी मैदान के बाहर भेज सकते हैं. एक बहुत ही सुलझे हुए बल्लेबाज है, अच्छा अनुभव है उनके पास. यस, आपण पहिल्या इनिंगचा विचार केला अजय तर व्हाईट बॉलचा जास्त प्रयोग झाला होता आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये जास्तीत जास्त फुलटॉस बॉल या ठिकाणी हाताळले जात आहेत. जी हाँ, यानी कि गेंदबाजी में कहीं ना कहीं दोनों टीमों की गेंदबाज गलतियां कर रहे हैं. तर आता मात्र शेवटचं षटक आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. सोनीदास पाटील सामाजिक कार्यकर्ता आहे दमणगावचे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. छह गेंदे 21 रन. बड़ा ही रोमांचक स्थिति में यह मुकाबला पवन पुत्र वडपे और पोगाव के बीच में. आखिरी ओवर लेकर गेंदबाज कल्पेश घुमाने की कोशिश, लेकिन बैट्समैन खुद घूम गए, विकेटों के सामने पाए गए हैं. लेग बिफोर का शिकार बनते हुए बैट्समैन. लंबा हिट लगाना चाहते थे ऑन साइड में बायत के बल्लेबाज भगवान, और भगवान ने कहीं ना कहीं निराश किया है पूरे मैच में. गेंदबाजी में भी उतना अच्छा कार्य वो नहीं कर पाए. 3 गेंदें की थी उन्होंने, ओवर पूरा किया था वैभव का, उसमें उन्होंने 2 वाइड गेंदें की थी और 3 गेंदों में कुल मिलाकर 9 रन खर्च किए थे. लेकिन बल्लेबाजी में जब सही मायनों में आवश्यकता थी तो उसमें भी वो फ्लॉप रहे हैं. एक गेंद का सामना किया और खाता भी नहीं खोल पाए. 0 पर आउट हुए हैं भगवान. नए बैट्समैन सूरज, भारी भरकम शरीर है, क्या भारी भरकम स्ट्रोक्स वो खेल पाएंगे, ये बहुत बड़ा सवाल है. क्योंकि इस समय बड़े बड़े शॉट्स की ही ज़रूरत है मैच को जीतने के लिए पवन पुत्र वडपे टीम को. मात्र 5 गेंदें शेष है, जीतने के लिए 21 रन चाहिए. एक और बायत के बल्लेबाज सूरज सामना करते हुए खेलना चाहते थे ऑन साइड में. बैट का किनारा लेकर, बैट का चुंबन लेकर गेंद पीछे चली गई थी. और जब तक फील्ड किया जाता है 1 रन पूरा कर चुके हैं दोनों भी बल्लेबाज. और अब स्ट्राइक रुपेश के पास. ये अच्छा बैटल हो सकता है इन आखिरी 4 गेंदों में, क्योंकि रुपेश ही वो बल्लेबाज है अब कि जो यहाँ से मैच जिता सकते हैं वडपे टीम को. 4 गेंदें बची है, 20 रन चाहिए. स्कोर इस समय 48 पर पहुँच चुका है 4 विकेटों के नुकसान पर. फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन किया जा रहा है. लॉन्ग ऑफ की दिशा में जो खिलाड़ी थे उनको सर्कल के अंदर बुलाया गया है, कवर को पीछे भेजा गया है. एक बैकवर्ड पॉइंट है, एक शॉट थर्ड मैन. ओहो, बहुत ही अच्छा उछाल, लेकिन दिशाहीन गेंद, वाइड का इशारा. लंबे ऊंचे कद के गेंदबाज है कल्पेश. कंधे का जब जोर लगाते हैं तो थोड़ा अतिरिक्त उछाल जरूर मिलता है, लेकिन दिशा पर कंट्रोल दिखाना होगा. 4 गेंदे 19 रन, यह है समीकरण. अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस है, इस बार मिस टाइम है. गेंद हवा में, फील्डर बहुत दूर है, लेकिन पहुंचने का प्रयास कर रहे थे, उनके थोड़ी सी आगे गिरी गेंद. 2 रन लेने का अवसर इस समय, 2 ही रन.
बहुत अच्छा मौका था छक्का लगाने का, लेकिन उस मौके का फ़ायदा नहीं उठा पाए। हालांकि 50 रन पूरे हो चुके हैं इन 2 रनों के साथ ही वर्ड पे टीम के। स्कोर 51 रन। अब गेंदें बची है 3 और रन्स बनाने हैं 17। यस 3 चेंडूवर 3 विकेट आवश्यक आहेत. यस हे आमचं शॉन पदक आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. अच्छा हाँ, 3 गेंदों में 3 छक्के ही लगाने होंगे मैच को यदि वडपे टीम को जीतना है तो, क्योंकि चेजिंग कंपलसरी है। मैच यदि टाई होता है तो सुपर ओवर नहीं है, यहाँ पर चेजिंग कंपलसरी, ये नियम है। स्विंग एंड मिस, केवल हवाई स्ट्रोक। एक उम्मीद जगा दी थी पहली गेंद पर छक्का जड़कर रुपेश ने, लेकिन इस ओवर में कहीं ना कहीं गेंद उनके बल्ले पर बराबर आ नहीं रही है और जीत की दहलीज पर अब पोगाव टीम। इस बार गेंद को घुमा दिया है डिप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर तैनात वहां पर। तो केवल औपचारिकता बची है इस मैच में, मात्र एक गेंद बची है और इस आखिरी गेंद पर 16 रन चाहिए जीतने के लिए। वडपे टीम ने अच्छी कोशिश की, हालांकि जिस तरह से अक्षय खेल रहे थे कहीं ना कहीं उनका विकेट ही यहाँ पर टर्निंग पॉइंट रहा है। 29 रन बनाए उन्होंने आउट होने से पहले, लेकिन उनके अलावा अन्य बल्लेबाज उतना अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए। सलामी बल्लेबाज आए थे शुभम और वैभव, ज़्यादा योगदान नहीं दे पाए। शुभम तो खाता भी नहीं खोल पाए थे। आखिरी गेंद, शॉट तो अच्छा है लेकिन फील्डर मौजूद है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ। मैच को आखिरकार जीत लिया है स्वर्गीय महेश बार्शी स्मृति पोगाव टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस पोगाव टीम एंड हार्ड लक पवन पुत्र वडपे।